मीरा भाईंदर मधील 5 भूखंड शत्रू संपत्ती म्हणून घोषित. शत्रू संपत्ती घोषित झाल्याने पाकिस्तानातून अग्रवाल यांना धमकीचे फोन. मीरा भाईंदर मधील 5 भूखंड शत्रू संपत्ती म्हणून घोषित झाल्याने शत्रू संपत्ती म्हणून घोषित करावी यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयात पाठपुरावा करणाऱ्या गौतम अग्रवाल यांना पाकिस्तानातून धमकीचे फोन येऊ लागल्याची एकच खळबळ माजली आहे. मीरा भाईंदरच्या काशी गावात पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारलेल्या मोईनुद्दीन निजामुद्दीन पटेल यांची होती. मात्र त्यांचे बनावट दस्तावेज बनवून खरेदी ए कॉर्प कंपनीने खरेदी केल्याचे गौतम अग्रवाल यांचे म्हणणं आहे. त्यांना आलेल्या ऑडिओ कॉल तुम्हीच ऐका. अबे वो गौतम तू कब तक फोन नहीं उठाएगा बे? बात सुन, ये जो तू आनंद में उंगलियां तोड़ रहा है ना पाकिस्तान की प्रॉपर्टी के लिए, भाई की ना फुल अड़ी हुई है इस वक्त, समझ गया ना? और तू एक बात अपने दिमाग में घुसा ले बहन के तू भी है और तेरी एक बेटी भी है. ये नहीं समझना है कि हम कराची में बैठे हैं तो वहाँ बैठा है तो तू कुछ भी कर लेगा हैं. तेरे को वहीं से ऐसा गायब करेंगे कि तू ना वहाँ मिलेगा ना कराची में कहीं मिलेगा. तेरी जो प्रॉपर्टी है ना उसी प्रॉपर्टी में दफना देंगे तुझे. और अब दोबारा हमें शिकायत ना मिले कि तूने आनंद की उंगली की है. और अब मैं कॉल नहीं करूँगा तुझे भाई. ये जो मैंने मैसेज कर दिया भाई, ये समझ ले फाइनल मैसेज है. भाई बोल रहे हैं कि ना ऐसी गोलियां मार के माँ की. मात्र या ऑडिओ कॉलची क्लिप सिंधुप्रभात पुष्टी करत नाही. पाकिस्तानातून धमकी देण्यात आली. या प्रकरणी गौतम अग्रवाल यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडे तक्रार करून या प्रकरणाची NIA, ईडी व CBI मार्फत सखोल चौकशी करून त्यात गुंतवलेल्या कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावर संसदेत विरोधी पक्षांकडून प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला होता. मात्र त्यावर ठोस कारवाई होत नव्हती. पंतप्रधान कार्यालयाला तक्रार केल्यानंतरही जिल्हा प्रशासनाने त्याची दखल घेत ती मालमत्ता शत्रू संपत्ती म्हणून जाहीर केल्याने गौतम यांच्या कित्येक वर्षांच्या लक्ष्याला अखेर यश आले आहे. ब्युरो रिपोर्ट, सिंधुप्रभात, मीरा भाईंदर. सर, मागणी माझी एकच आहे. जसं मी परत म्हणत आलोय, मी 2022 पासून हा पाठपुरावा करतोय आणि आता 2023ला जी मी तक्रार प्रधानमंत्री कार्यालयात केली होती त्याच्यावर कलेक्टर ऑफिसने 2 वर्ष काही केलं नाही. आता 10 जुलैला SDO मॅडमनी ऑर्डर काढलाय, त्याच्यात हे परत सिद्ध झालंय. ऑलरेडी 2023ला मीरा भाईंदर क्राईम ब्रांचनी हे इन्व्हेस्टिगेट केलं होतं. त्याच्यामध्ये पण त्यांनी म्हटलं होतं की याच्यात घोटाळा झालेला आहे. ए कॉर्पोरेशनचे मालक आनंद अग्रवाल, जॉर्डन परेरा, दिनेश शाह, मॉन्टू अग्रवाल, रामप्रकाश अग्रवाल, JP इन्फ्रा हे सगळे लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. मोठे लोक आहे म्हणून यांच्यावर कारवाई होत नाही. इकडचे CP, इकडचे कलेक्टर, NEB प्रॉपर्टी डिपार्टमेंटची हेड, ते सगळे यांना पाठपुरावा देत आहेत. तरी सुद्धा मी माननीय यशस्वी प्रधानमंत्रीचं धन्यवाद करतो की त्यांच्या निर्देशामुळे याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आणि याच्या फर्दर माझी अशी मागणी आहे की हा फक्त मीरा भाईंदर किंवा महाराष्ट्रापुरता घोटाळा नाही, हा पूर्ण देशात होणारा खूप मोठा घोटाळा आहे. याच्यातलं एक छोटं एक्झाम्पल दिलं तर जिन्ना हाऊस किंवा सैफ अली खानची जी प्रॉपर्टी आता जप्त करण्यात आली आहे 15,000 कोटीची, तर ह्या पूर्ण शत्रू संपत्ती घोटाळ्याचा सेंट्रल एजन्सीजद्वारे फेर चौकशी करण्यात यावी आणि कडक कारवाई करण्यात यावी. थैंक यू चेयरमैन सर. मैं भी एक बहुत ही गंभीर विषय आपके सामने ला रहा हूँ. आपने मुझे अनुमति दी, इसलिए बहुत बहुत धन्यवाद. माननीय चेयरमैन सर, मुंबई शहर के नज़दीक जो सीमा पर पश्चिम उत्तर दिशा पर भाईंदर महानगर पालिका नाम का क्षेत्र है, उसमें काशी गांव नाम का गांव है. उस गांव के एक ज़मीन जो मोइनुद्दीन निजामुद्दीन नाम के व्यक्ति पर थी, वो व्यक्ति पाकिस्तान में जब विभाजन हुआ हिंदुस्तान का, हिंदुस्तान पाकिस्तान बना तो पाकिस्तान में हो गया. इसके लिए हमारे पास कहा जाता है एनिमी प्रॉपर्टी. द एनिमी प्रॉपर्टी इज देयर इन मीरा भाईंदर. अब उस प्रॉपर्टी के लिए वहाँ के जो निजामुद्दीन थे वो उनकी मृत्यु हुई. उसके बाद में उसकी पत्नी हिंदुस्तान में आई ऐसा बताकर पाकिस्तान की डॉक्यूमेंट, बॉन्ड, स्टैम्प पेपर पाकिस्तान का, वो पाकिस्तान का पेपर लेकर हमारे महानगर पालिका क्षेत्र में जाकर उन्होंने रेवेन्यू डिपार्टमेंट में जाकर उस जमीन की मालिकाना हक
अपने पास दिया ऐसे बताया, और वो जमीन सर एक सेकंड पूरा करने दो ना, महत्वपूर्ण है सर, एनिमी प्रॉपर्टी विद इन हैपेंड, आई एम नॉट इलैबोरेटिंग। वो जमीन उस पेपर पे इन्होंने उनकी प्रॉपर्टी कर दी और प्रॉपर्टी बेची जा रही है, बार बार इसकी कंप्लेंट की गई, लेकिन उसके ऊपर ना तो वहां के कमिश्नर प्रधानमंत्री कार्यालय से गया, फिर भी कमिश्नर कार्रवाई नहीं करता, ना एसपी कार्रवाई करता है। इन्हीं प्रॉपर्टी के ऊपर भारत सरकार पे ध्यान देकर वो प्रॉपर्टी अपने कक्षा में ले, ऐसी मेरी विनती है। धन्यवाद समिति। दैनिक भास्करचे प्रतिनिधी सोमदत्त शर्मा यांनी एक आज बातमी दिली आहे, देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा महाराष्ट्रामध्ये जी काही शत्रू संपत्ती आहे त्यावर सरकार अजूनही कब्जा करू शकली नाही। त्यांचे मालक पाकिस्तानमध्ये जाऊन बसले आहेत, मुंबई आणि मीरा भाईंदर येथे जमिनीची खरेदी विक्रीचे व्यवहार करत आहेत। अशा प्रकारची जमिनीवरची भूम्यापेची कब्जा केला आहे, यावर सरकारने कोणतीही कारवाई करत नाहीत। आपल्या औचित्याच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की या ठिकाणी सरकारने सदर जमिनीवर ताबा घेऊन भूम्यापावरती कारवाई करावी, अशी आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती करू इच्छितो। तिसरा सभापती महोदय, चौथा एक आपल्याकडे एनिमी प्रॉपर्टी म्हणून प्रकार आहे, जे लोक फाळणीच्या वेळेस पाकिस्तानात गेले आणि त्यांची प्रॉपर्टी इथे आहे, त्याला एनिमी प्रॉपर्टी म्हटलं जातं। सभापती महोदय, माझ्याकडे एक पेपर आहे सभापती महोदय, एनिमी प्रॉपर्टी असताना पाकिस्तानच्या कागदाच्या आधारावर आपल्या इथल्या महसूल विभागाने कारवाई केली। मला पाकिस्तानचा बॉन्ड आहे माझ्याकडे सभापती महोदय, पाकिस्तानच्या बॉन्डवर आपल्या इथं कारवाई झाली। हा काय प्रकार आहे? पाकिस्तानचा बॉन्ड आहे, बघा सर्टिफाईड आहे, या आधारावर तिथल्या महसूल विभागानं सभापती महोदय हे प्रकरण आहे मीरा भाईंदर येथील राजू शहा यांनी एक तक्रार केली होती, त्याला पाकिस्तानमधून धमकीचे फोन आले होते आणि त्याला सांगितलं की तू अशी तक्रार करशील तर तुला गुन्ह्यात अडकवले जाईल, आणि ह्या संपत्तीचा फेरफाराचा प्रकार आहे सभापती महोदय। म्हणजे ही व्यक्ती पाकिस्तानात आहे, पाकिस्तानातून बॉन्ड आला आणि याच्यावर यांनी कारवाई केली सभापती महोदय। हा प्रकारच चुकीचा आहे। महसूल जे कोणी अधिकारी असतील, मंत्री महोदय, इथं 2 कॅबिनेट मंत्री बसलेले आहेत, मला असं वाटतं पाकिस्तानातल्या बॉन्डवर या राज्यामध्ये कारवाई होती मीरा भाईंदरमध्ये एनिमी प्रॉपर्टीची, अतिशय भयानक आहे सभापती महोदय, अतिशय भयानक आहे। आणि म्हणून अशा पद्धतीने याच्यात कोण कोण आहे काय काय आहे आता मी याच्यात जात नाही, कोणी केलं काय केलं याच्यात सगळं उल्लेख आहे, पण तो मला फक्त पाकिस्तानचा बॉन्ड, या बॉन्ड पेपरवर कारवाई मीरा भाईंदरमध्ये एनिमी प्रॉपर्टीची होते, आणि जर याला विरोध केला तर याला पाकिस्तानवरून फोन येतो सभापती महोदय, आणि हा फोन सुद्धा कोणी केला काय केला, कराचीतून धमकी येते सभापती महोदय। इथं पण सभापती महोदय तसंच आहे, इथं पण जर बघितलं तर एक रिटायर्ड म्हणजे ज्यांना सस्पेंड केलं होतं एक अधिकारी घेवारे, त्यांनी मागच्या काळामध्ये असा आरोप केला होता की राजकीय कारवाईचा काहीतरी आरोप केला होता। खरं तर हा एक अधिकारी आहे आणि यांनी मला असं वाटतं ज्या पद्धतीनं हा टाउन प्लॅनिंग मधला अधिकारी तिथला सभापती महोदय हा सस्पेंडेड आहे, याला पुन्हा महानगरपालिकेने घेतलेलं आहे। खरं तर अशा पद्धतीने सस्पेंड अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा त्याच ठिकाणी घेणं हे चुकीचं आहे, परंतु हा घेवारे नावाचा अधिकारी पुन्हा या ठिकाणी आहे आणि यांनी अशा पद्धतीनं या भागामध्ये एक चुकीचं एक सगळ्या पद्धती सुरू केलेल्या आहे सभापती महोदय। आपण या घेवारीवर कारवाई केली पाहिजे, अशा पद्धतीची विनंती मी सरकारला करेल। हा मला वाटतं नगर विकास विभागाचा हा विषय आहे, परंतु कारवाई झाली ती महसूल विभागाने बॉन्ड वगैरे केले सभापती महोदय, आणि म्हणून हा प्रकार या राज्यामध्ये अशा पद्धतीनं चालू आहे। पाकिस्तानचा मुद्रांक भारतात येतो आणि त्याच्यावर कारवाई आपल्या इथले अधिकारी करतात सभापती महोदय, हे अतिशय भयानक आहे सभापती महोदय।